यावर्षी नवरात्रीमध्ये 2 गुरुवार आलेले आहेत. ज्यांचे स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत सुरू असेल तर त्यांचे 2 गुरुवार या नवरात्रीमध्ये येणार आहेत. या 2 पैकी एका गुरुवारी नवरात्रीमध्ये जर तुमच्या गुरुवारचं उद्यापन येत असेल तर नवरात्रीमध्ये उद्यापन करावं का? त्याचबरोबर तुम्हाला नवरात्रीचे उपवास असतील तर स्वामींच्या 11 गुरुवारची पूजा मांडणी सेवा उपवास करावा का? हे 2 गुरुवार तुमच्या 11 गुरुवारमध्ये काउंट करावेत का? त्याचबरोबर तुमच्याकडे नवरात्रीमध्ये देव हलवत नसतील तर स्वामींचा फोटो उचलावा का? स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करावा का? पूजा मांडणी करावी का? तुम्हाला जर नवरात्रीचे उपवास नसतील तर स्वामींचे 11 गुरुवार तुम्ही करू शकता का? ते काउंट होतील का? याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ आपला चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड झालेला आहे. आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा पहिली कॉमेंट मी व्हिडिओची लिंक तुम्हाला पिन केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. नमस्कार.